आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बहुल भागांमध्ये सध्याच्या स्थितीला एकीकडे रस्त्यांची दुरुस्ती करणं मोठ्या प्रमाणात चालू आहे, तर दुसरीकडे काही रस्त्यांची मोठ्या प्रमाणात गंभीर अवस्था झालेली आपल्याला दिसून येत आहे। आदिवासी भागांमध्ये ऐतिहासिक स्थळे, पर्यटन स्थळे आहेत। या भागात निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे या भागाला पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात। पण सध्याच्या स्थितीचा आढावा घेतला तर गेल्या 1.5-2 वर्षापासून मांगीतुंगी, भिलवाड, जैन पर्यटक स्थळावरती येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही भरपूर कमी झालेली आहे। याचं कारण म्हणजे खराब रस्ते होय। शेवरे ते मांगीतुंगी कडे जाणाऱ्या रस्त्यांची हालत पाहता याकडे अजून तरी कोणाचे लक्ष गेलेले नाही। गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून या रस्त्यांची दुरुस्तीसाठी दगड टाकून ठेवले व ते अजूनही जसेच्या तसेच रस्त्यावरती पडून आहेत व रस्त्याची खडी देखील मोठ्या प्रमाणात निघालेली आपल्याला दिसून येते। या रस्त्यावरून येणारे पर्यटक तसेच ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात गैरसोय या रस्त्याची खडी निघाल्यामुळे दुचाकीवरून ग्रामस्थ पडतात। या अशा रस्त्याच्या परिस्थितीमुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून या रस्त्याला लागून असलेले भिलवाड, शेवडे, देवठाण, दिगर या ग्रामस्थांनी अशी मागणी केली आहे की लोकप्रतिनिधी व प्रशासनाने वेळोवेळी या रस्त्यांकडे लक्ष दिले पाहिजे व रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। बागलाण वृत्तांतसाठी बाळू बागुल, हातनूर।